चिंच असे नाव घेतले तरी तिच्या आंबट गोड चवीच्या आठवणींमध्ये तोंडाला पाणी सुटते. त्यातल्या त्यात गाभलेल्या चिंचेची गोष्टच अवर्णनीय. चिंचेचे झाड सदाहरित वृक्षांपैकी एक आहे. हे झाड कधीही फळणारच असत नाही. अत्यंत कडक उन्हाळा व पाण्याचे दुर्लक्ष असले तरी ते तग धरून राहत असते. अशा या आंबट गोड चिंचेचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. चिंचेच्या सालाचा उपयोग अल्सर, क्षयरोगामध्ये जो लघवीचा त्रास होतो त्यापासून सुटका करण्यास होतो. चिंचेचे पाने खाल्ल्याने कावीळ ठीक होण्यासाठी फायदेशीर आहे. ब्रह्मसंहिता या प्राचीन ग्रंथात चिंचेचे औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत. चिंच फळातला गर रोचक, दाहशामक व पित्तनाशक असतो. ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनी चिंचेचा टरफडीचा राख करून खाल्ल्याने आराम मिळण्यास फायदा होतो. जर आपणास कोठे मुरगळले किंवा जखमेचा वन पडला असेल तर चिंचेचा पाला बारीक करून बांधल्यास मुरगळ व जखमेचा वन नाहीसे होण्यास मदत होते. त्यामध्ये टार्टरिक ॲसिड व क्षाराची औषधी गुण असतात. जर आपल्याला पाळीव जनावरे खात नसतील किंवा त्यांचे पचनक्रिया बिघडली असेल तर चिंचेचा पाला आणि चिंचेच्या लिंबाच्या रसात मिसळून खाऊ घातल्याने फरक पडतो. जर पोटात कळा येत असतील आणि जुलाब होत असतील तर भाताच्या पेजेत मिसळून ते मिश्रण आपण औषधाप्रमाणे घेतले तर फरक पडतो. चिंचेच्या पाल्यामध्ये चुटकी उकळून त्यात कापडाची पट्टी डोळ्यावर बांधल्यावर तर नेत्रविकार बरा होण्यास मदत होईल. जर आपणास कफ आणि रक्तदोष झाला असेल तर त्याकरता आपण चिंचकाचे चूर्ण करून मध आणि तुपात चाटण केले तर कफ आणि कफाबरोबर रक्त पडण्याचे थांबण्यास मदत होते. पडजीप आली असल्यास चिंचोका थंड पाण्यात उकळून त्याचा लेप दिल्याने फरक पडतो. चिंचोकाचे चूर्ण आणि हळद थंड पाण्यात मिसळून घेतल्यास गोवर आणि काढण्यामध्ये आराम मिळण्यास फायदा होतो. चिंचोके आणि चिंचेचे साल अधिक औषधी गुणधर्माने असतात. तुम्हाला जर जखम झाली असेल तर त्यावर चिंचेचा पानांचा रस लावा. त्यामुळे जखम लवकर बरे होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जखमेपासून इन्फेक्शन होण्यापासून बचाव होण्यास मदत होते. चिंचेचे पाने महिलांसाठी लाभदायक आहेत. ज्या महिलांना स्तनपान करताना त्यांना चिंचेच्या पानांचा अर्क करून घेतल्यास दुधाची गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होईल. चिंचेच्या पानामध्ये व्हिटॅमिनचे मुबलक प्रमाणात आहे. चिंचेचा पाला खाल्ल्याने त्वचा सुंदर होण्यास मदत होते. त्याचबरोबर केसांची वाढ होण्यास मदत होते. चिंचेचा पाला खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चिंचेचा पाला खाल्ल्याने शरीरावर आलेला सूज कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी चिंचेचा पाला खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळण्यास फायदा होईल. जर आपणास काही कारणास्तव शरीरात इन्फेक्शन झाले चिंचेचा पाला खाल्ल्याने इन्फेक्शनपासून आराम मिळेल किंवा चिंचेच्या पानाचा रससुद्धा घेऊ शकता. जर अल्सर झाल्यावर चिंचेचा पाला खाल्ल्याने अल्सरची समस्या दूर होण्यास मदत होईल व प्रचंड वेदनापासून सुटका होण्यास मदत होते. चिंचेच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए असते जे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चिंचेचा पाला गज करणं, रक्ताचे विकार, कर्णशोर, ट्यूमर इत्यादी रोगावर लाभदायक असते. जर आपणास भूक लागत नसेल तर चिंचेचा पाला किंवा त्याचे चूर्ण घेतल्याने भूक न लागण्याच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होईल. मधुमेह रुग्णांना चिंचेचा पाला नियमित खाल्ल्याने त्यांची ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहण्यास मदत होईल. मलेरिया झाल्यावर चिंचेचा पाला खाल्ल्याने फरक पडतो. ज्या महिलांना मासिक दरम्यान पोट आखडले जाते त्यांनी चिंचेचा पाला खाल्ल्याने फरक पडतो. स्मृतिरोग म्हणजे नाभिक रोग ओळखले जाते. हा रोग व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे यामध्ये नाकामधून रक्त येणे आणि तोंडामधून रक्त येत असते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. चिंचामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते. चिंचेचा पाला खाल्ल्याने फरक पडतो. जर लकवा तसेच शरीराच्या
अवयवांची संवेदनशीलता कमी झालं चिंचेचं झाड सार काढून त्याचा लेप दिल्याने फरक पडण्यास मदत होते. जर आपणास पोटासंबंधी काही समस्या तसेच जुलाब, उलटी यासारख्या समस्या होत असतील तर चिंचेचा कोळ, कांदा रस, आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास फरक पडतो. तसेच रक्तस्राव, जुलाब ह्यामध्ये चिंचोका वाटून घेतल्यास फरक पडतो. जर पोट साफ होत नसेल तर त्याकरता 1 किलो चिंच घेऊन ते 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ती कुस्करून पाणी गाळून घ्या. ते पाणी गरम करून अर्धे आटावे. त्यात 2 किलो साखर घालून पाक करून घ्यावा. हे सरबत सकाळी आणि रात्री सरबत घेतल्यास शौचालय साफ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपली मर विरोधी तक्रार दूर होण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण चिंचेचा नैसर्गिक उपयोग करून आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो.